शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका ग्रामीण भागातील हायस्कूलमधील शिक्षकानं शाळेतील संगणक कक्षात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात शिक्षक अजित दिवटे राहणार कुरुंदवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे शिरोळ तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार संबंधित गावातील एका महिलेनं आपल्या अल्पवयीन मुलीच्या वतीनं तक्रार दिली आहे। त्यानुसार दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास हायस्कूलमधील संगणक कक्षात कथित प्रकार घडलाय। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थिनीच्या मैत्रिणी वाढदिवस असल्यानं शिक्षकांकडून चॉकलेटचे वाटप सुरू होते। त्यावेळी संबंधित विद्यार्थिनी संगणक कक्षात गेली असता संशयित शिक्षकानं तिला आत थांबवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर विद्यार्थिनी भयभीत झाली असून तिने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर संबंधित महिलेनं कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या फिर्यादीच्या आधारे कुरुंदवाड पोलिसांनी संशयित शिक्षकाविरुद्ध BNS कलम 74, 75 तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील करत आहेत। या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक व नागरिकांकडून होती आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।